आपल्यासोबत कालिदास कोमलकर पण आहेत आणि गणेश नाईक साहेब पण आहेत। सर, MMR रिजनचा महत्त्वाचा भाग आहे नवी मुंबई आणि अशामध्ये मोठ्या संख्येने लोक जे मुंबईत काम करतात पण नवी मुंबईत राहतात। आजच्या या सभेतून नेमकं काय अपेक्षित आहे? भाषणाकडे तुमचं सुद्धा लक्ष असेल, नेमका काय अपेक्षित आहे आजच्या दिवसात? नवी मुंबई मुंबईपेक्षा फार पुढे, मुंबईने नवी मुंबईचं अनुकरण करावं अशा प्रकारच्या गोष्टी नवी मुंबईत घडलेल्या आहेत। आता इथला विकास होणार आहे, त्याचा फायदा नवी मुंबईला होणार आहे। आजच्या भाषणातून नेमका काय अपेक्षा तुम्हाला? कारण का महापालिकांचं निवडणुकाचा रणशिंग फुंकला जाईल की काय, असं सुद्धा चर्चा सुरू। जगातलं महत्वाचं शहर असताना मुंबईमधल्या महिला हा ट्रीट होत नव्हता। आज याचं एकूणच प्लॅन्ट तयार झाल्यानंतर मुंबईच्या समुद्रामध्ये शुद्ध पाणी जाणार आहे। किसन कथोरे आपल्या सोबत आहेत। ग्रामीण भागाचा चेहरा किसन कथोरे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण भागाचा चेहरा बदलू पाहतात आणि योजना सुद्धा आणणार। आजच्या भाषणातून काय अपेक्षा? खरं म्हणजे देशाच्या पंतप्रधानांचं मनापासून मुंबईमध्ये आम्ही स्वागत करतो। एक ग्रामीण भागाला नवीन दिलासा देण्याचा निश्चितपणे आज चांगला विचार ऐकायला आम्हाला मिळेल आणि त्या उत्साहाने आम्ही सर्व मंडळी आलेलो आहोत। या कार्यक्रमाचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण पाहू शकता की सर्व नेते मंडळी जे आहेत सध्या या ठिकाणी विराजमान झालेली आहेत आणि आजच्या या सभेतून सर्वांना अपेक्षा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं काय पण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ही दृश्य आहेत ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये संचारलेल्या या उत्साहाची। तर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन मुंबईत होत आहे आणि त्यासाठी म्हणून बीकेसीच्या मैदानावर झालेली कार्यकर्त्यांची ही गर्दी आणि मागे सुद्धा अनेक लोक मध्ये उभे राहिलेले दिसते। आपण कृपया बसून घ्या, कार्यक्रम असाच पुढे चालू राहणार आहे। आपण अवधूत आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या गाण्याचा आनंद घेणार आहोत। देवी और सज्जनों, एक सूचना है, बस कुछ ही अवधि में मुख्य मंच पर भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का आगमन होगा और उसके तुरंत पश्चात हम मुख्य समारोह का आरंभ करेंगे। अब भी मुझे बताया गया है MMRDA ग्राउंड के अगल बगल बाहर अभी भी बहुत सारे लोग जो आयोजन में आना चाहते हैं, उनकी भीड़ है। तो अगर मेरी आवाज आप तक पहुंच रही है, आप सभी से निवेदन है कृपया ग्राउंड के अंदर आ जाइएगा और अपनी अपनी सीट पर स्थान ग्रहण कीजिएगा। अब बहुत समय बाकी नहीं है, थोड़ी ही अवधि में हम मुख्य कार्यक्रम शुरू करेंगे। जो लोग अभी बाहर हैं उनसे दरख्वास्त है कृपया अंदर आ जाइएगा। मंडळी, अजून जे लोग या MMRDA ग्राउंड म्हणजेच कार्यक्रम स्थळाच्या बाहेर आहेत, मला आत्ताच माहिती मिळालेली आहे की खूप लोक अजून देखील बाहेर आहेत। आपण थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं आगमन होताच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल, त्यामुळे सर्वांनी अगदी त्वरित ग्राउंडच्या आत येऊन आपापल्या जागांवर बसून घ्यायचं आहे। धन्यवाद। बॅक टू यू। मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये गुरुचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि आपल्याला महाराष्ट्रामधल्या गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या माहिती आहेत। त्यातली एक जोडी म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे शिष्योत्तम धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्योत्तम म्हणजे आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब। या गुरु शिष्यांच्या नात्याचं वर्णन करणारी एक अप्रतिम रचना आहे, गुरुपौर्णिमेचं महत्त्व सांगणारी। मी मगाशी म्हटलं होतं, धर्मवीर या गाजलेल्या चित्रपटाच्या द्वारे जो आपल्या घरातला जणू सदस्यच झाला असा आपला लाडका गायक आमचा मित्र मनीष राजगिरे, मनीषला मी आमंत्रित करतो, जोरदार टाळीने त्याचं स्वागत करू आणि मनीषकडनं आपण गुरुपौर्णिमेचं गाणं रचना आपण ऐकू। क्लिक